नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अमोल दैफळे। आज आपण खूप महत्त्वाच्या मुद्द्यावरती बोलणार आहोत। सर्वाधिक जास्त प्रमाणात विचारलेला गेलेला या 2-4 दिवसातला प्रश्न आहे पोरांचा। आता फॉर्म चालू झालेत 5 तारखेपासून। तर प्रत्येकाला असं वाटतंय सर मी कुठल्या जिल्ह्यात फॉर्म भरला पाहिजे आणि तुम्ही मला सजेस्ट करा, मी त्या जिल्ह्यात फॉर्म भरतो। तर मित्रांनो, हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कुठे फॉर्म भरायचा याचा एक तुम्हाला अंदाज येऊन जाईल। चला तर व्हिडिओ सुरू करूया। मित्रांनो, आता प्रत्येकाला आपल्याला आस होती की भरती कधी निघल, तर ती भरती पण आली, त्याचे फॉर्म पण चालू झालेत आणि थोड्या दिवसात भरती होऊन पण जाईल। तरी आणखी काही मुलं सावध नाही झाले, फॉर्म भरू मग ग्राउंड कधी येतंय मग अभ्यास करू, असं करू नका। खूप मुलं आहेत ते एकदम कंटिन्यू त्यांचं चालूच आहे। मागच्या भरती जेव्हापासून झाली तिथं म्हणजे 1-2 मार्काने हुकले तेव्हापासून त्यांनी जिद्द धरलेली, ते पोरं सिलेक्ट पण होणार आहेत। पण मित्रांनो, आपण असं चौकशी करत बसलो हा भरती आणि आता ग्राउंड कधी येईल मग कधी पेपर होईल याचा विचार करू नका। आता दोन्ही पण ग्राउंड आणि पेपर या दोन्ही गोष्टीवरती फोकस करा आणि महत्वाची गोष्ट फॉर्म कुठं भरायला पाहिजे। तर मित्रांनो, तुम्ही त्या गोष्टीचा विचार करा। म्हणजे प्रत्येक आता कास्ट मधून येत आहे कोण, म्हणजे प्रत्येकाची कास्ट वेगवेगळी आहे, त्यामुळं आपल्या कास्टला किती जागा आहेत बघायचं जिल्ह्याला। प्रत्येक जिल्ह्याची लिस्ट म्हणजे प्रत्येक जिल्ह्यात चेक करायचं। समजा जिल्हा पोलीसला तुम्हाला भरायचा आहे तर महाराष्ट्रात जेवढ्या जिल्ह्याला जागा आल्या तेवढ्या तिथं पण चेक करायचं की हा ह्या जिल्ह्याला माझ्या कास्टला जागा किती आहेत, मग ओपनला किती आहेत, म्हणजे कास्टला सर्वसाधारण मध्ये किती आहेत आणि ओपनला सर्वसाधारण मध्ये किती आहेत। सेम मुलींनी पण तसंच करायचं आणि जे खेळाडू आहेत त्यांनी पण, किंवा जे गृहरक्षक म्हणजेच आपले होमगार्ड मधून येतात, प्रत्येकाने हा फंडा लागू करायचा। नाहीतर मग असं करा, मला जायला यायला सोबत होईल, माझा आणखीन एक मित्र आहे, मग आम्ही दोघं सोबतच भरू, तो ज्या जिल्ह्यात टाकणार आहे मी त्याच जिल्ह्यात टाकणार आहे, असं करू नका। प्रत्येक तुम्ही एका कास्ट मधून येत असाल तर वेगळी गोष्ट आहे, पण प्रत्येकाची वेगवेगळी कास्ट आहे आणि त्यांनी तिथं भरलाय तिथं तुमचं ग्राउंड पडल, किंवा तुम्हाला किती मार्क्स येतात ग्राउंडला, त्याला किती येतात, ह्या गोष्टीचा पण विचार करा। काही जिल्हे आहेत तिथलचं मेरिट जास्त लागत असतं, जास्त अंदाज कोण सांगू शकत नाही, पण एक आपल्याला माहिती असतं मागील जे मेरिट आहे त्यावरून आपण अंदाज लावत असतो। मग आपलं ग्राउंड कसं आहे, आपल्या लेखी कशी आहे, मग आपल्याला जर लेखी चांगली आहे, आपलं ग्राउंड थोडं वीक आहे, तर तसा अंदाज बघायचा। आपल्याला जिथं जागा जास्त आहे तिथं ट्राय करून बघा। कारण की विषय काय असतो, आपण एकदा जर पेपरला क्वालिफाय झालो, आपला पेपर चांगला आहे तर ठीक आहे। जर आपण पेपर चांगला असून जर पेपरलाच क्वालिफाय झालो नाही, ग्राउंड मधूनच बाहेर निघलो, तर ही गोष्ट पण विचारात घ्यायला पाहिजे। मग ही एक चूक करायची नाही। म्हणजे मित्र जिकडे भरल तिकडं काही नसतं मित्रांनो, आपल्याला लढायचंय, आपल्याला स्वतःच अस्तित्व सिद्ध करायचंय। त्यामुळं आपण कुठं फॉर्म भरायचा हे आपण डिसाईड करा। म्हणजे आपल्या कास्टला जागा कुठं येतात, हा मग ठीक आहे, आपल्याला तो इथं जिल्हा कोणता आहे, मग असं गैरसमज आणू नका, हा नाही आता त्या लय लांब आहे त्या जिल्ह्यात कोणी जाणारच नाही मग मी तिथं फॉर्म भरतो, असं डोक्यात आणू नका। प्रत्येक ठिकाणी कॉम्पिटिशन ही सारखीच आहे, जिथं जाल तिथं तुम्हाला कॉम्पिटिशनला सामोरे जायचंच आहे। पण एक असतं मित्रांनो की हा थोडं 1-2 मार्काचा फरक असतो आणि तेच आपल्याला सिलेक्शन मध्ये घेऊन जाणारे मार्क सुद्धा असतात। त्यामुळे प्रत्येकाने आपला स्वतःच्या जिल्ह्याला किती जागा आहेत याचा पण हे करा। नंतर मुंबईला पण तुम्ही येऊ शकता, मुंबईला तर सगळ्यात जास्त जागा येतात, तिथं तर प्रत्येक जणच भरतंय, हे पण प्रत्येक जण विचार करते। मग बाकीच्या जिल्ह्याला पण तुम्ही अंदाज घेऊन तुम्ही तसा, म्हणजे आपल्या कास्टला जागा किती आहेत आणि ओपनला किती आहेत आणि बाकीच्या कॅटेगरीला किती जागा आहेत, या सर्व गोष्टीचा ओव्हरऑल अभ्यास करायचा आणि मग फॉर्म भरायचा। मग आपलं टार्गेट कसं आहे, जास्त जागेत फॉर्म भरायचं टार्गेट आहे की म्हणजे मीडियम मध्ये, किंवा म्हणजे जिथं कमी जागा आहेत जिथं कमी जागा आहेत तिथं 100% फॉर्म कमी येणार आहेत, जिथं जास्त जागा आहेत तिथं खूप फॉर्म जास्त येणार आहेत। म्हणजे कॉम्पिटिशन असं नाही किंवा कमी जागा आहेत तिथं कॉम्पिटिशन म्हणजे तिथं लई कॉम्पिटिशन राहील आणि जिथं जास्त जागा आहे तिथं कॉम्पिटिशन राहणार नाही, हे भ्रम डोक्यातून काढून टाका। आणि तुम्हाला प्रत्येकाला आणखीन एकदा सांगतो मित्रांनो, फॉर्म भरण्याचं डिसिजन हे स्वतः घ्यायचं असतं। कारण की आता तुम्ही जर मित्राच्या नादाने फॉर्म भरला, नंतर जर तुमचं म्हणजे नशिबाच्या गोष्टी पण असतात पुढे, जर आपल्याला पाहिजे तसं यश भेटलं नाही तर मग आपण काय बोलतो, हा ह्या मित्रामुळं मी त्याच्या नादाने तिकडे फॉर्म भरला, तो सिलेक्ट झाला, मी जर त्याच्या नादाने तिकडे भरला नसतो तर मी दुसरीकडे झालो असतो। या प्रत्येकाचं मित्रांनो हे होतं। त्यामुळं आपण स्वतः विचार करा, कारण की आपण भरतीचा अभ्यास करतोय, आपल्याला म्हणजे पेपर द्यायचाय, ग्राउंड द्यायचंय, म्हणजे आपण सिलेक्ट होण्या इतपत कॅपेबल आहोत, तर आपल्याला फॉर्म कुठं भरायचा ह्या गोष्टी सुद्धा आपण आपल्या डिसाईड करायला हव्यात। फक्त मी या 2-4 गोष्टी सांगितल्या तुम्हाला, त्या गोष्टीचा तुम्ही 100% म्हणजे त्या जागेत फॉर्म भरताना विचार करा आणि यापेक्षा वेगळं काही नसतं। कारण की फॉर्म कुठे जरी भरला तुम्ही तर आपल्याला सिलेक्ट होणं महत्वाचं आहे,
आणि आपल्याला तिथं ग्राउंड आणि अभ्यास म्हणजे पेपरला मार्क्स दोन्ही मिळून आपली ओव्हरऑल चांगली होणं महत्वाचं आहे। जिथं जेवढा चांगला परफॉर्मन्स देता येईल तेवढं आपल्या ग्राउंडच्या हातातले मार्क्स असतात अभ्यासाचं, कारण की आपण सांगू नाही शकत ना काय पडणार आहे काय नाही। पण ग्राउंडचं तुम्हाला माहिती आहे, गोळा आहे, 100 मीटर आहे आणि 1600 मीटर आहे, मुलीसाठी 800 मीटर आहे। यापेक्षा वेगळं काही नाही ना। जो टायमिंग दिलेला आहे त्या टायमाच्या आत यायचंय। होईल कधी मध्ये म्हणजे कधी असं होऊ शकतं, थोडं चढायला असू शकतं म्हणून 10-5 सेकंदाचं मागं पुढे होऊ शकतं, असं नाही होणार। जो पोरगा 5-10 येतोय तो डायरेक्ट 5-50 कडे असं कधीच होत नसतं। फक्त 1-2-4 मार्काचं 2-1 मार्काचं मागं पुढे होत असतं, पण ते पण होणार नाही। गावाकडे प्रॅक्टिस पण तशीच करा। नेक्स्ट आपण अभ्यास कसा करायचा राहिलेले दिवस आणि ग्राउंड कसं करायचं यावर पण व्हिडिओ बनवूयात। चला, व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि जर तुम्हाला योग्य वाटलं असेल मित्रांना पण शेअर करायला विसरू नका। आपल्याला या भरतीत पोलीस व्हायचंय एवढं लक्षात ठेवा। चला तर थांबूया। जय हिंद, जय महाराष्ट्र।